हे सरकार संविधानाच्या मार्गाने चालणार आहे, कोणावरही अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम समर्थनार्थ काढली मिरवणूक. डीजेच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करत काढली मिरवणूक. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मराठवाड्यातील दुष्काळावर केली चर्चा. मराठवाड्यातून होणाऱ्या स्थलांतरावरही चर्चा झाल्याची माहिती. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब, हे महायुतीचं अपयश. एकनाथ खडसेंची महायुतीवर जोरदार टीका. पोलिसांसोबत झटापट, दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. आंदोलनात 6 शेतकरी जखमी झाल्याचा दावा. किसान मजदूर मोर्चा पुढील आंदोलनाची रणनीती ठरवणार. मार्कडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही. पवार साहेब मार्कडवाडी इथं झालेल्या मतांची आकडेवारी पहा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल. बावनकुळेंची शरद पवारांवर टीका. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांची गर्दी. विद्यार्थ्यांच्या सहलीची मोठी रेलचेल. अजिंठा लेणीजवळ नदी परिसरात पर्यटकांची गजबज. साताऱ्यात पोवई नाका शिवतीर्थावर शिवप्रेमींचं आत्मक्लेश उपोषण. तिथीनुसार शिवप्रताप दिन साजरा न करता तारखेनुसार साजरा करण्याची शिवप्रेमींची मागणी. अंबरनाथमध्ये महिलेचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओला चोप. पोलिसांनी आरोपीला एका तासात सोडून दिल्याच्या महिलेच्या पतीचा आरोप. राज्यात वाघांची संख्या वाढली. विदर्भात सर्वाधिक वाघ. संसदेत आकडेवारी जाहीर. पैठण तालुक्यातील वडवाडी इथे 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन. दत्त जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सवाचं आयोजन. रवी राणा राजीनामा देतील. पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान होऊन जाऊ दे. नवनीत राणांचं महाविकास आघाडीला आव्हान. दिल्लीतील नवीन संसद भवनाप्रमाणे महाराष्ट्रातही नवीन विधान भवन तयार करणार. राहुल नार्वेकरांची लोकशाही मराठीला माहिती. आर्वीचे नवनिर्वाचित आमदार सुमित वानखेडे यांनी घेतली शपथ. संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करून घेतली शपथ. लातूरमधील तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस. वक्फ बोर्डाकडून 103 शेतकऱ्यांना समन्स. शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला तेव्हापासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. शंभूराज देसाईंचा शरद पवारांवर पलटवार. पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल राहुल नार्वेकरांनी मानले वरिष्ठांचे आभार. सर्वांना समान न्याय देण्याचं काम केलं जाईल. राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. बीडच्या अंबेजोगाई शासकीय स्वराती रुग्णालयात बोगस औषध पुरवठा प्रकरणानं राज्यात खळबळ. या प्रकरणी प्राथमिक स्वरूपात निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. पैठणमध्ये खराब हवामानाचा कांदा, गहू, हरभरा पिकाला मोठा फटका. त्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढला. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील दरेवाडीत गांजा लागवड. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल. हिंगोलीत काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम. महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेसनं ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम केली सुरू. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं अकोल्यात भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भक्तगण सामील. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोरिवलीत निदर्शनं. सकल हिंदू समाजातर्फे आयोजित या आंदोलनादरम्यान हनुमान चालीसेचंही पठण. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भिवंडीत निदर्शनं. बांगलादेशचे इस्लामी सरकार देखील अल्पसंख्याक हिंदूंवरील अन्यायास मूकसंमती देत आहेत. याचा निषेध यावेळी करण्यात आला. बीडमध्ये वडवणी तालुक्यातील देवगावमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाड्या ओढण्याची परंपरा. दरवर्षी यंदाही ग्रामस्थांनी 13 बैलगाड्या ओढून परंपरा कायम ठेवली.
पूर्णा शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांसह नागरिक त्रस्त. प्रमुख रस्त्यावर शहरातील मोकाट जनावरांनी धुडगूस घातल्यानं कारवाईची मागणी. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. शासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन उत्साहात साजरा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 54,000 शेतकऱ्यांनी काढला रब्बी पिकाचा विमा. रब्बी पीक विमा भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर. रत्नागिरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळच्या धर्तीवर प्रकल्प सुरू केला जाणार. जयगड खाडीत हाऊस बोट प्रकल्प सुरू होणार. स्तनाच्या कर्करोगावर उपचारांसाठी चुंबकीय नॅनोकणांची निर्मिती. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर गजानन राशीनकर, डॉक्टर प्रज्ञा पाटील यांचं संशोधन. अमरावतीत क्षेत्र शेंदूरजना बाजार इथं अच्युत महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव. 8 दिवस महोत्सव निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. गोंदिया तहसीलदारांनी अवैध वाळू चोरी करणाऱ्या ट्रकवर केली कारवाई. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले. 12 महत्वाचे रेल्वे प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज. मुंबईकरांचं जलद लोकल प्रवासाचं स्वप्न होणार पूर्ण. रब्बी हंगामात तेलवर्गीय पिकं नामशेष होण्याच्या मार्गावर. तेलवर्गीय पिकातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची पाठ. भंडारा जिल्ह्यात ऐन थंडीत पावसाची हजेरी. भात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. मलकापुरात लाखो रुपयांचा गुटखा आणि तंबाखू जप्त. हरियाणा राज्यातून आलेल्या कंटेनरमधून गुटखा आणि तंबाखू जप्त. जालन्यात बँक अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, मृतांच्या नातेवाईकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.